महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आहेर तापळा या ब्रिजचं काम सुरू आहे। हे काम TNT इन्फ्रा यांच्या माध्यमातून सुरू आहे। या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा शॉर्टकट मार्ग आहे आणि या ब्रिजमुळे पर्यटनाला चालना मिळू शकते, पर्यटन वाढू शकतं। या ब्रिजवर एक व्हिएंग गॅलरीसुद्धा आहे। व्हिएंग गॅलरीमध्ये प्रेक्षक 150 प्रेक्षक हे उभे राहून या ठिकाणी या निसर्गाचा आनंद घेऊ शकतात। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे केलेलं काम आणि हा ब्रिजमुळं या विभागातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय। नक्कीच हा ब्रिज सध्या वाहतुकीसाठी सुरू नसला तरी मात्र त्याच्यावरून जे आपण चिखलातनं चालत होतो ते आता आपण त्या पुलावरनं पायी चालत जाऊ शकतो आणि त्याचा मनमुराद आपण आनंद घेऊ शकतो। नमस्कार, मी कुशल धनावडे, इथला एक स्थानिक व्यावसायिक। आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात मोठा ब्रिज, केबल स्टील ब्रिज। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा ब्रिज पूर्ण होतोय। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा आहेर तापळा हा केबल स्टील ब्रिज आज या ठिकाणी हा पूर्णत्वास येतोय आणि आज या ठिकाणी आपण उभे आहोत। या ब्रिजचा फायदा तसा बघायला गेलं तर हा तिहेरी विकासात्मक फायदा आहे। या ठिकाणी बघायला गेलं तर पलीकडच्या बाजूला एक 56 ते 70 खेडेगाव आहेत। या लोकांची या ठिकाणी या ब्रिजमुळे खूप मोठी सोय होणार आहे। त्याचबरोबर रत्नागिरी कोकण खेडला जाण्यासाठी या ब्रिजचा फायदा सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा एक फायदा होणार आहे। त्याचबरोबर हा तापळा परिसर आहे, हा पर्यटन दृष्ट्या विकसित हा भाग मानला जातो आणि या ठिकाणी पर्यटक हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात। या पर्यटकांना एक चांगला स्पॉट या ठिकाणी ब्रिजच्या माध्यमातून वरती व्हिंग गॅलरी आहे आणि व्हिंग गॅलरीवरती कॅप्सूल लिफ्ट आहेत। एक साधारणतः 350-400 लोक वन टायमिंगला त्या व्हिंग गॅलरीवरती उभे राहून या परिसराचा आनंद घेऊ शकतात। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वानुमते आणि सर्वांगी विकासाचा हा एक ब्रिज या ठिकाणी होतोय। आम्हा सर्वांना, स्थानिक व्यावसायिकांना आणि इथल्या स्थानिक रहिवाशांना हा खूप मोठा आनंद आहे। तापळा या ब्रिजवरनं जात आहे, कसं वाटतंय चालत? कसं वाटतंय? हा, छान वाटतंय। कोणामुळे हे काम झालं? साहेबांमुळे झाले आमचं काम। काम झाले ते भागातनं? भरपूर झाले आणि त्यांच्यामुळेच हे आमची सगळी सोयीस्कर झाले। लाडक्या बहिणी आहेत ना तुम्ही साहेबांच्या? आम्ही लाडक्यात बहिणी आहे आणि साहेबांचं ते आजोळच आहे आणि साहेब सगळ्याच गोष्टीतनं म्हणजे नात्या होत्यातनं जायचं। त्यांचं हे आजूळ आहे, कोण त्यांच्या आत्या आहेत, कोण त्यांच्या बहिणी आहेत। तर तुमचं सांगा? कासाबाई सावळाराम। तुमचं? महादेव पार्वती महादेव पार्वती महादेव सकपाळ। तुमचं? नारायण संकपाळ। तर ह्या पुलावर जाताना कसा आनंद वाटतोय? मस्त वाटतंय, मजा वाटते ना? इथं कुठलं एवढं गरमी असून सुद्धा इथं गार वारं लागतं। कोयनेची हवा। धन्यवाद तुमचं सर्वांना मनापासून धन्यवाद।